ज्ञानमयः प्रदीपः अंधार समाप्त करून आदरणीय अशोकजी भंडारे साहेब आपले सहर्ष स्वागत। मुलगा प्रवेश घ्यायला आला म्हटलं की प्रवेश दिला जातो। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा त्याच्यामधील असणाऱ्या गुणांचा विचार केला जात नाही। आमचे या अभ्यासामध्ये हुशार असतात। काही स्कॉलरशिप घेणारे विद्यार्थी आमच्याकडे आहेत, त्याचबरोबर या काही खेळामध्ये प्रावीण्य असणारे विद्यार्थी असतात आणि त्याचबरोबर काहींच्यामध्ये सुप्त कलागुण असणारे हे विद्यार्थी असतात। अशा या सुप्त कलागुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या शाळेमध्ये सर्व स्तरातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा आजचा आमचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला जातो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ही वडूज शिक्षण विकास मंडळ ही संस्था स्थापन केली। ते कैलासवासी ज्ञानेश्वर अनंत भंडारे, कैलासवासी विठ्ठलराव तुकाराम काळे, कैलासवासी अनंत नामदेव कांबळे, कैलासवासी अनंत रामचंद्र जाधव, कैलासवासी सदाशिव गोविंद येवले, कैलासवासी कृष्णाजी नरहर देशपांडे, कैलासवासी केशव बाळकृष्ण जोशी या सप्तर्षींनी 1950 साली या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि वडूज परिसरातल्या असंख्य गोरगरीब आणि शिक्षणाची ध्यास घेतलेल्या अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। टाळ्या वाजवून या बालकलाकारांचा जोश वाढवा। दूध पिता ज्ञानाची ही झाली आमची दवा आणि कशी काय वाटली तुम्हाला आमच्या HP ची हवा, त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा मिळाली। पण गतवर्षी एक चित्रपट इतका गाजला कोणता चित्रपट? बाई पण बारी देवा संपूर्ण चित्रपटगृह 100% तिकीट असून सुद्धा हाऊसफुल असा शो चालला। असा आपल्या समोर मॅशअप सॉन्ग अर्थात सावनी रवींद्र यांच्या आवाजातील सुंदर असं भारतीय संस्कृतीतलं मराठी मातीतलं मंगळागौर नावाचं लोकनृत्य सादर होत आहे। सादर करतायत आमच्या इयत्ता 6वी गुरुकुलच्या विद्यार्थिनी। जोरदार टाळ्या। मेवण्यांचे पाहुणे आणि तुमच्या समोर दुनियादारी मध्ये गीत सादर करण्यासाठी असेच पाहुणे येणार आहेत। 9वी ब मधून जिंदगी जिंदगी या गाण्यावरती वैष्णवी वेदिका
चित्रपटासाठी आहे. वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत आणि असंच एक या चित्रपटामधील गीत आपणासमोर सादर करण्यासाठी येत आहेत ज्युनियर विभागातून धनश्री वैष्णवी सानवी आणि गीताचे बोल आहेत नटरंग उभा. जोरदार टाळ्या वाजवा, स्वागत करा, जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या उपासनेचा भाव तर रसिक आपल्या महाराष्ट्राला लाभणारे कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई या देवीचा साज शृंगार थाटामाटात आराधना करत आराधी निघाले आहेत. हेच आराधी घेऊन येत आहेत 5वी क मधील मुली वैष्णवी, पूर्वा, अनुजा, वैभवी सादर करतात आराधी गीत नथ है नाकात, नथ है माझ्या नाकात. कशीन दिसते कशीन नथ हाय माझ्या नाकात, नथ हाय माझ्या नाकात गणाराधी अंबाच्या हातात, नथ हाय माझ्या नाकात गणाराधी अंबाच्या हातात. SP's remix. SP's remix. बाई मी तुळजापूरला जाते ग, बाई मी मातापूरला जाते ग. पायामध्ये घातली पॅन्ट, त्याचा केला इन शर्ट, त्यावर चढीवला बेल्ट, नंतर घातला सूट, त्यावर मारलेला सेंट, पायात घातला बूट, वर गॉगल काळा कुट, माझा पांढरा आहे, डोक्यावर चढवली हॅट, डोक्यावर चढवली हॅट, हातामध्ये घड्याळ फिट, खिशात फाटकं पाकिट. मी तुमचं खरं करमणूक करतोय, पण अजून एक मित्र या कार्यक्रमाला यायचा आहे. त्याला मी म्हणलं होतं कार्यक्रम आहे 1 वाजता आणि मित्र अजून आलेला नाही. आता मला बोलवून तू पुढे आलायस एकटा आणि ह्यांच्या पुढे उकाला घेत बसलाय. हे बरोबर आहे का एकट्यानं उकाला घेणं? मी घेऊ नको नको नको. लग्न लागलंय का? आम्ही लग्नाला गेलो होतो, दोघं पण गेलो होतो. त्यानं उकानं पाठ केलं आणि मी लिहून घेतलं. दाखवू उकानं म्हणून बघा. आज झालं आमचं लग्न, आज झालं आमचं लग्न. लग्नात आला होता बँडवाला. आज झालं आमचं लग्न, लग्नात आला होता बँडवाला. कॅटरीनाचं नाव घेतो झुकेगा नाही साला. कसं वाटलं? कसलं? आता तुझा नंबर. सर कडक नाव घेतलंय राव. पोरच आमची कडक आहे. लग्नात तुम्ही जेवाय गेलताय का कसं उखाणं घेतात बघायला गेलताय? दोन्ही पण कामं केली. आधी जेवलो मग उखाणं, परत लक्षात नाही राहिलं काय करायचं. बरं घ्यायचं का नाव? सुरमुऱ्याचं पोत सुई नऊ सवलं, सुरमुऱ्याचं पोत सुई नऊ सवलं, आमच्या हिनं मला पावडर लावून फसवलं. बरं आता मी घेऊ का? प्रीती झिंडाच्या गालावर पडतात छान छान खळ्या. बघा बघा, प्रीती झिंडाच्या गालावर पडतात छान छान खळ्या. आमच्या ह्यांचे दात म्हणजे नुसत्या लाकडाच्या फळ्या. तो गणाच्या फळ्या मग अवघड झालं. का उंदीर जातात ना आज जाईल की. आंब्याचं लोणचं दिसतं हिरवगार, आंब्याचं लोणचं दिसतं हिरवगार. मंडळी आमच्या हिनं चित्रपट दाखवला पांडू हवालदार.
जोरात टाळ्या टाळ्या हात वर करून टाळ्या वाजवा. मित्रा आपण नाव घेत बसलो तर कार्यक्रम राहील. एक नाव मी घेणार आणि मग आम्ही जाणार. येऊ द्यायचं का? जोरदार टाळ्या एकदा. अलबत्त्यात गलबत्ता, अलबत्त्यात गलबत्ता, गलबत्त्यात टरफले, अलबत्त्यात गलबला, गलबत्त्यात टरफले आणि माझ्या गळ्यात पडले संदीप नावाचे निळू फुले. पुरे मुंबई पे राज करेगा अशा चित्रपटातलं गीत आपल्या समोर सादर करताय आपल्या ज्युनियर विभागाच्या विद्यार्थ्यांनी गाजलेला अतिशय सुंदर चित्रपट अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं चिकनी चमेली या चित्रपटातलं गीत सादर करतायत विद्यार्थ्यांनी. इयत्ता 11वी आणि 12वी वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सरचे स्वागत करतो आणि ज्येष्ठ संचालक आदरणीय विश्वास भाऊ काळे साहेब आपणास विनंती की आपल्या ठिकाणी आलेल्या अतिथींना आपण मानाची शाल श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. सोनवणे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. खूप तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांना सुप्त गुणांना व्याव देण्यासाठी हे व्यासपीठ आहे. ह्या स्टेजमधून उद्याचे भारताचं तुम्ही जसं उज्ज्वल भविष्य आहात त्याचबरोबर या ठिकाणी एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी ऑलराऊंडर पर्सनॅलिटीचे धनी किंवा बहुआयामी अष्टपैलू व्यक्ती महत्वाची. काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी एक चित्रपट सुंदर गाजला. खरं तर आपण आता हिरव्या हिरव्या रानाची जाडी घनदाट हे पाहिलेलं आहे. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आपल्या समोर शेतकरी गीत अर्थात हिपाडी डिपाडी राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का सादर करतायत. टाळ्या टाळ्या आवाजापेक्षा टाळ्या. राणी माझ्या मळ्यामंदी रुसशील काय. ज्या इतिहासाची आजही दखल संपूर्ण जगामध्ये घेतली जाते आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्या छत्रपतींना आपण पूजण्याचं काम करतो अशा बाळ शिवबांचा पाळणा अर्थात शिवगीत आपल्या समोर सादर होतंय. तत्पूर्वी मी एवढंच म्हणेन किसी की पेट से बाप पैदा हुआ था. ऐकू येतंय का? किसी की पेट से बाप पैदा हुआ था, किसी की पेट से सांप पैदा हुआ था, लेकिन एक माँ ऐसी भी थी जिसके पेट से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था.
असाच सुंदर असा शिवगीताचा पाळणा आपल्या समोर सादर होतोय. गाण्याचे बोल आहेत झुलवा पाळणा. सादर करतायत आमच्या इयत्ता 7वी ड च्या विद्यार्थिनी साक्षी. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे लोकनृत्य आहेत. यामध्ये आदिवासी नृत्य आहे, लावणी आहे, दिंडी नृत्य असतं, वाघ्या मुरळी नृत्य असतं. या ठिकाणी आता तुमच्या समोर असं एक कोळी नृत्य सादर करण्यात येणार आहे, ज्याचे बोल आहेत वेसवची पारून नेसली गो 6वी ब मधून वेदिका, प्रिया, प्रतीक्षा, चैतन्य आणि अबोली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. आवाज नाही आला. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. चल गो पारू दर्याचे मुंडेला. चल गो पारू दर्याचे मुंडेला. कुठं बसला होता एवढा वेळ? काय सांगायचं आता, सांग. लयच अवघड झालं. का बरं, काय झालं? मगाशी गेलो लग्नाला. मगाशी आपला झाला उखाण्याचा कार्यक्रम. म्हणलं जरा चहा प्यावा. चहा प्यायला गेलो तिकडं हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या स्नेह संमेलनाला. अरे वा वा वा, लय भारी असते. एकशे बडकर एक डान्स असते. पोरांचा नाद नाही. पोरं म्हणजे काय आमची साधी सुधी नाहीत. हमारे बच्चों को फ्लावर समझे क्या? ए फ्लावर ने फायर फायर. वो जो चंदन होता है ना, वो अंदर से भी लाल और मगर सर वो बाहर से भी लाल होना चाहिए. हाँ बराबर आहे फिर. अहो ते जाऊ द्या, ते झाला आपला विनोदाचा कार्यक्रम. आता जबरदस्त सादरीकरण आहे. काय वळका बरं जरा. नाही बाबा, ह्या पोरांची काय गॅरंटी नाही. एकशे बडकर एक डान्स आहेत. एकशे बडकर एक सादर करतील काय सांगू शकत नाही. तुम्ही सांगा, माहितीये कोणालाच नाही माहिती. बघायचं सादरीकरणापूर्वी सांगतेच बघा. ऐका की, सादरीकरणापूर्वी आपण जरा जपून बसा. सांगता येत नाही. असं काय? एखाद्याला झोप लागेल. हा झोपायचं नाही. नक्की टाळ्या वाजव. जागेत सगळे जागेत. सर आपण कोळी गीत पाहिलं, आपण पारंपरिक मंगळागौर पाहिली, मराठी चित्रपटातलं गीत पाहिलं, बॉलिवूड गीत पाहिलं, रिमिक्स झाली त्यात. महाराजांचा आपण पाळणा सुद्धा पाहिला. खरं. आता काय असेल वळका बरं. लावणी असेल. लावणी नाही, लावणी आम्ही निवांत ठेवली आहे, कारण अजून पब्लिक गोळा होणार आहे. एवढं भारी अजून मग काय होय? अरे कार्यक्रमच ब्रँड आहे. HP म्हणजे ब्रँड आहे. ब्रँड खटाव तालुक्यात HP गॅदरिंगचं नाव आहे. म्हणून तुमच्यासाठी खास एक वेगळं सादरीकरण. काही जबरदस्त सादरीकरणानंतर आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. सादर करणाऱ्या कलाकार आहेत आपल्या ज्युनियर विभागाच्या विद्यार्थिनी. जब जोर
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मघापासून खूप सुंदर सुंदर वेगवेगळे कार्यक्रम पाहत आहात. विविध गुणदर्शन या नावाने साजरा होणार आहे. अर्थातच दिंडी. दिंडी म्हणजे काय तर वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राला एक लाभलेली देणगी. सर्वांनी एकत्रित येण्याचा एक महामेळावा. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक गेट टुगेदर. आता आपणा समोर या ठिकाणी हुतात्मा परशुराम विद्यालयाचे हे छोटे वारकरी या ठिकाणी दिंडी घेऊन येणार आहे. आपणही या हरिनामाच्या तू ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके, तू ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला, जीव शिव कोणते तुमच्या पायाला माती आणि माणसाचा फरक बी नाही करण्यात आलाय काळाच्या पायी. वैरे या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला. माझ्यावर विश्वास ठेव. हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते. मामा, मी जर खीर खात बसलो तर मग विटेवर कोण उभं राहणार? एवढंच ना, मी उभा राहतो. नाम्याची खीर टाकतो, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. दिंडी चालली हो, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या प्रेक्षकांनी अनंत काळ मोहक अति रूप तुझे, छत्रपती रूप तुझे, अश्म अश्म सह्यगिरी, अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य अशेवरी, क्षमा शौर्य असेवरी. रसिक जन हो, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्या 3 अक्षराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ती 3 अक्षर म्हणजे शिवाजी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या आरोग्या कुणाला धावतो र, तलवारीशी नात हे मातीशी, अगर सरणवरची रोज रखायाची, रयतेचा राजा
आता लावणी असती काय नाही. लावणी म्हणजे भल्या भल्यांना भुरळ पाडणारी, भल्या भल्यांना भुरळ पाडणारी. काय म्हणतोय मी? भल्या भल्यांना भुरळ पाडणारी, कलावंतातील कलावंत जागे असणारी, कलावंतातील कलावंत जागा करणारी अशी लावणी. एक वाक्य आहे, मी काय सांगतो नीट ऐका. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडणार, म्हणजे आम्ही बी घडलो तुम्हीही घडाल घडाल अशी सांगणारी लावणी मुळात शृंगार आणि भक्तिपार रंगात न्हालीच. अशीच एक ठिरकेदार लावणी आपल्याला सादर करण्यासाठी येत आहे. इयत्ता 5वी अ मधील चिमुकली लावण्यवती सिमरन खामकर. तर एकदा जोरदार टाळ्यासाठी होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. लावणी तुमच्या आमच्या मनोरंजनासाठी रंगमंचावरती पुन्हा एकदा उतरली आहे. तर रसिक हो, अशी आपली छोटीशी लावणी होती. तिचं म्हणणं असं आहे की मी करते तुम्हाला मुजरा.
इयत्ता 7वी तुकडी ई मधील विद्यार्थी आपल्या समोर गाणं घेऊन येत आहेत. झापूक झुपूक झुपूक. अनिकेत, यश, ऋतुराज, केतन, अजान आणि वेदांत. एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. कसं होतंय तिला? झापूक झुपूक. राधा ज्योति है, कृष्ण शिंप है तो राधा मोती है, कृष्ण फूल तो राधा गंध है, कृष्ण नेत्र तो राधा आंसू है। ऐसे ही हमारी पाठशाला की राधा, जिसका नाम प्रांजल किरण कांबळे है, वो यह आपके सामने पेश करने जा रही है कृष्ण आराधना। जोरदार तालियों के साथ स्वागत किया जाए। मन मंदिर में सजे बिहारी, मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया। तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, वेळ चित्रपटातलं आणि त्याला जोडून मॅशअप असं सॉन्ग मार डाला हम पे ही किसने सादर होते आपल्या समोर गीत मॅशअप सॉन्ग। चाल तुरु तुरु केस गुरु डाव्या डोळ्यावर पट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवडाच्या वनात नागिणीस। पावन झालेली ही प्रतिभा अशीच ही लावणी फुलाने या चित्रपटातील घेऊन येत आहे आमच्या विद्यालयातील इयत्ता 7वी क मधून भूमी तुपे। चढविला पट्टा कमरेवरी। जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती नंतर होते घरातील ताई, आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिची होते ती बाई। हीच मुलगी घर संसार सांभाळून नोकरी करत असते। असेच एक प्रकारचे गीत घेऊन येत आहेत आमच्या विद्यालयातील 6वी ब मधील एक विद्यार्थी।
चौधरी सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊसाठी 501 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. प्राचार्य साहेब मनपूर्वक हार्दिक आभार. हार्दिक आभार. धन्यवाद. गरज उठे गगन सारा, गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहां सारा, जब उठे जय श्री राम का नारा. मेरे साथ सभी को बोलना है, बोलो जय श्री राम. जय श्रीराम. श्रीराम. रसिक जन हो, 22 जानेवारी 2024 या तारखेची इतिहासानं नोंद घेतली. संपूर्ण जगाचं लक्ष ज्या सोहळ्याकडे लागलेलं होतं तो सोहळा म्हणजे अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना. मामाच्या मामेला काकाच्या काकीला सांगून ठेवलंय घरा. युथ स्वाईन हायर कर मला, तुमच्या फिरमान हायर कर मला, जानते जिन तुझ्या छन छन नन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखन नन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीचा. आणि आता येणार आहे फुलवंती चित्रपटातील मदन मंजिरी अर्थात सृष्टी जाधवच्या लावणीचा तपा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि या लावणीला या कार्यक्रमाचा शेवट करत असताना आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रावरती ज्या लावणीनं राज्य केलं त्या लावणीवरती अधिराज्य गाजवणारी येते आहे आमची लाडकी विद्यार्थिनी कुमारी सृष्टी